मित्रांनो, नुकतीच 13वी आयसीसी आयोजित महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेमध्ये भारतीय मुलींनी चमत्कार दाखवला, मेहनतीची पराकाष्ठा केली आणि विजयश्री खेचून आणली आणि हा पहिलाच विश्वकप त्यांनी नावे केलेला होता आणि तो जो क्षण आहे तो संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण होता आणि संपूर्ण देशामध्ये जल्लोषाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं होतं। जगभरातील जे भारतीय आहेत त्यांच्यासाठी ही कौतुकाची गोष्ट होती, अभिमानाची गोष्ट होती आणि आपल्या महिलांनी जी काही चमकदार अशी कामगिरी केलेली आहे त्यावरती आगामी पुढील जे काही 1-2 वर्ष पेपर होतील त्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावरती आता या घडामोडीवरती आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, विचारले जातील, कारण की ही अत्यंत महत्त्वाची क्रीडा घडामोड आहे, अत्यंत महत्त्वाची 2025 मधील चालू घडामोड आहे आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे आपला याच टॉपिक वरती आधारित आहे। महिला क्रिकेट विश्वकप 2025 या स्पर्धेची पूर्ण माहिती, त्याचं आयोजन कोणी केलं, आयोजन कुठे झालं, इथून मागच्या स्पर्धांचं नेमकं आयोजन कुठे झालं होतं, भारताशी या स्पर्धेचा कसा संबंध आहे, भारताची या विश्वकपामधील काय कामगिरी आहे आणि यंदाचं जे काही महिलांची टीम होती या टीम मधील प्रत्येक जी खेळाडू आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती, त्या कोणत्या राज्यामधून येतात, कारण की प्रश्न आता असेच येतील की ही जी काही महिला क्रिकेटपटू आहे ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा जोड्या जुळवासाठी सुद्धा एका बाजूला महिला क्रिकेटपटू, एका बाजूला त्यांचं राज्य, अशा पद्धतीने किंवा त्या महिला क्रिकेटपटू ज्या वुमेन जे काही आयपीएल आहे, महिलांचं जे काही आयपीएल आहे, WPL त्याला असं म्हणतात, वुमन्स प्रीमियर लीग, त्या वुमन्स प्रीमियर लीग मध्ये त्या कोणत्या संघाकडून खेळतात, तर अशा अनेक किंवा वैयक्तिक त्यांनी कोणते विक्रम केलेले आहेत असे अनेक प्रश्न या घडामोडीवरती आधारित येऊ शकतात आणि म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण स्पर्धेची पूर्ण माहिती, स्पर्धेचा इतिहास, स्पर्धेची ठळक वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत। त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एमपीएससी आयोजित असू द्या, केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा असू द्या, महानगरपालिका भरती असू द्या, पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे, माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, द स्पर्धा गुरुला आपण पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे आयसीसी एकदिवसीय महिला क्रिकेट विश्वचषक 2025, ज्याचं आयोजन भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये झालेलं होतं। श्रीलंकेमध्ये जे काही सामने आहेत ते प्रेमदासा स्टेडियम जे आहे कोलंबो मधील त्या ठिकाणी श्रीलंकेमधील सामने झालेले होते आणि या 2 देशांमध्ये या महिला क्रिकेट विश्वचषकाचं आयोजन 2025 मध्ये झालेलं आहे। या स्पर्धेचे आयोजक कोण आहेत, तर आयसीसी आयोजित ही स्पर्धा आहे, अत्यंत मानाची अशी ही स्पर्धा आहे आणि दर 4 वर्षांमधून ही होणारी स्पर्धा आहे। आयसीसीचा फुल फॉर्म विचारला जातो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असंही तिचा उल्लेख केला जातो आणि या आयसीसी कडून 2025 मध्ये भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये या महत्त्वाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत श्री जय शहा, हे आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत। एक भारतीय व्यक्ती या मोठ्या प्लॅटफॉर्मचं त्या ठिकाणी नेतृत्व मागील काही कालावधीपासून करत आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया या स्पर्धेची सुरुवात नेमकं कधी झाली, तर या महिला वर्ल्ड कप जो आहे, महिलांचा एकदिवसीय विश्वकप ही जी स्पर्धा आहे हिला सुरुवात 1973 सालापासून झालेली आहे। यावरती प्रश्न येऊ शकतो, हा इतिहास आहे या स्पर्धेचा, कारण की प्रश्न ज्यावेळेला ही घडामोड आता घडलेली आहे मग चालू गोष्टींवरती प्रश्न येतीलच, पण मागील झालेल्या या गोष्टीशी संबंधीच्या इतर घडामोडी आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हे व्यवस्थित आपण नीट लक्षात घ्या। 1973 पासून या महिला विश्वचषकाला स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि पहिली स्पर्धा इंग्लंडमध्ये संपन्न झालेली आहे। पहिला महिला विश्वकप इंग्लंडमध्ये संपन्न झालेला आहे। 1973 ते 1993 या 20 वर्षांमध्ये ज्या महिला वर्ल्ड कप संपन्न झालेले आहेत यामध्ये 60 षटकांचे सामने असायचे। 1973 ला पहिली महिला एकदिवसीय विश्वकप स्पर्धा इंग्लंडमध्ये संपन्न झाली, तेव्हा
60 षटकांचे 60 ओव्हर्स त्याच्यामध्ये असायच्या, प्रत्येक संघाला 60 ओव्हर्स खेळावं लागायच्या, बॉलिंग करायला लागायची आणि 1993 सालापर्यंतच्या स्पर्धेचं स्वरूप हे 60 षटकांचे सामने त्याच्यामध्ये आयोजित केले जायचे. आता आपल्या भारतामध्ये या स्पर्धांचं आयोजन कोणत्या साली करण्यात आलं, तर पहिली स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली आणि दुसऱ्या स्पर्धेचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आलेलं होतं. भारतामध्ये यंदाची स्पर्धा धरून एकूण 4 वेळेला या महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 1978, 1997, 2013 आणि 2025 या 4 वेळेला भारतामध्ये या महत्वाच्या स्पर्धेचं आयोजन यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे. मागील स्पर्धांमधील विजेते कोण ठरलेले आहेत? आता पाठीमागच्या ज्या 2 स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो, म्हणून तेही आपण जाणून घेऊया. मागील जी स्पर्धा झाली ती 2022 साली न्यूझीलंड या देशामध्ये झालेली होती. त्यावेळेला अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या 2 महिलांच्या टीममध्ये झाला आणि विजय पटकावलेला होता ऑस्ट्रेलियानं आणि 7व्यांदा त्यांनी या वर्ल्ड कप वरती स्वतःचं नाव कोरलेलं होतं. 2022च्या स्पर्धेचे विजेते आहेत ऑस्ट्रेलिया आणि मागील स्पर्धा या न्यूझीलंड या देशामध्ये झालेल्या होत्या. आता 2017 साली इंग्लंडमध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या. त्यावेळेला अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध भारत या 2 देशांमध्ये संपन्न झाला आणि अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडनं विजयश्री खेचून आणली आणि 2017 या स्पर्धेचं विजेतेपद इंग्लंडनं पटकावलं. 2017 मध्ये इंग्लंडमध्ये स्पर्धा झाल्या, इंग्लंड जिंकला. 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये स्पर्धा झाल्या, ऑस्ट्रेलिया जिंकला आणि 2025 मध्ये भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये आयोजन झालं आणि भारतानं स्वतःचं नाव या वर्ल्ड कप वरती कोरलेलं आहे. आता पुढे जाणून घेऊया भारताची या स्पर्धेमधील यापूर्वीची कामगिरी कशी राहिलेली आहे. मित्रांनो, 2005 आणि 2017 मध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यास आपला जो महिलांचा संघ आहे तो यशस्वी ठरलेला होता, परंतु 2005 आणि 2017 या दोन्ही वेळेला त्यांना उपविजेतेपदावरती समाधान मानावं लागलेलं होतं. या विश्वकपावरती नाव त्यांना कोरता आलेलं नव्हतं आणि त्या संधीचं सोनं यंदा साखळी सामने 3 साखळी सामन्यांमध्येच विजय मिळवला होता. काही साखळी सामने त्यांनी हरलेले होते, एक साखळी सामना ड्रॉ झालेला होता पावसामुळे आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध ज्यावेळेस करो या मरोची स्थिती होती त्यावेळेला त्या ठिकाणी चांगलं दमदार कामगिरी केली. तो स्कोर जो आहे तो चेस केलेला होता आणि त्या ठिकाणी आपण जिंकलेलो होतो आणि मित्रांनो त्यानंतरच आपण सेमीफायनलला क्वालिफाय झालेलो होतो आणि शेवटी जो इतिहास घडलेला आहे तो आपल्या समोर आहे. तर 2005 आणि 2017 मध्ये उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलेलं होतं. प्रश्न येऊ शकतो की भारतानं किती वेळेला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. मागील हे 2005 आणि 2017 आणि आता 2025 अशा एकूण 3 वेळेला अंतिम सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं प्रवेश केला. 2 वेळेला उपविजेतेपद आणि 2025 साली थेट विजेतेपदावरती स्वतःचं नाव कोरलेलं आहे. स्पर्धेमधील जे विक्रम झालेले आहेत ते आता पाहूया. जे सर्व संघांचे मिळून विक्रम आहेत, जे ठराविक विक्रम ज्यावरती प्रश्न येऊ शकतो ते पाहूया. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं सर्वाधिक 7 वेळेला विजेतेपद पटकावलेलं आहे. 4 वेळेला इंग्लंडच्या महिला संघानं विजेतेपद पटकावलंय आणि न्यूझीलंडनं आणि भारतीय टीमनं प्रत्येकी एक वेळेला या विश्वकपावरती नाव कोरलेलं आहे. म्हणजे जेवढे काही महिलांचे क्रिकेट संघ आहेत त्यापैकी फक्त 4च देश हा वर्ल्ड कप जिंकण्यास यशस्वी ठरलेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 7 वेळेला ऑस्ट्रेलिया, 4 वेळेला इंग्लंड आणि मग आता 12वी जे काही स्पर्धा समजा 12वी न्यूझीलंड आणि 13वा भारत, अशा प्रकारे 13 वर्ल्ड कप आहे त्याचं आपण वर्गीकरण पाहिलेलं आहे. म्हणजे 12व्या स्पर्धेचं विजेतेपद ऑस्ट्रेलियानंच मिळवलेलं आहे, परंतु 7 आणि 4 11 एक 12 आणि 13 अशा पद्धतीने मांडणी करताना 13 स्पर्धांचं जे बायफर्केशन आहे ते आपण पाहिलंय. सर्वाधिक 7 वेळा ऑस्ट्रेलिया, 4 वेळा इंग्लंड, प्रत्येकी 1 वेळा न्यूझीलंड आणि भारत. या ज्या काही महिलांच्या वर्ल्ड कप स्पर्धा आतापर्यंत झालेल्या आहेत 73 सालापासून 13 स्पर्धा संपन्न झाल्यात. यामध्ये सर्वाधिक विकेट झुलन गोस्वामी जी भारताची स्टार वेगवान गोलंदाज राहिलेली आहे, ती आता निवृत्ती तिने घेतलेली आहे, पण तिच्या नावावरतीच या सर्वाधिक विकेट तिच्या नावावरती आहेत. 43 सर्वाधिक विकेट तिने या स्पर्धांमध्ये सहभागी होत मिळवलेले आहेत आणि सर्वाधिक धावांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डीबी हॉकले हिच्या नावावरती आहे. तिने या स्पर्धेमध्ये सहभागी होत 1501 सर्वाधिक धावा तिने काढलेल्या आहेत आणि तिच्या नावावरती हा विक्रम जमा आहे.
2025च्या 13व्या विश्वचषकाबद्दल आता सविस्तर माहिती जाणून घेऊया। एकूण 8 संघांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता। यामध्ये सहभागी झालेले संघ पुढील प्रमाणे आहेत: भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या 8 महिलांच्या संघांनी 2025च्या 13व्या विश्वचषकामध्ये सहभाग नोंदवलेला होता। आणि मित्रांनो, या संघांचे जे कर्णधार आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा जोड्या जुळवासाठी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या संघाचा कोण कर्णधार होता। भारताची कर्णधार आहे हरमनप्रीत कौर, दक्षिण आफ्रिकेची लॉरा उल्फार्ट, ऑस्ट्रेलियाची ॲलिसा हेली, इंग्लंडची नॅट स्कीवर ब्रंट, न्यूझीलंडची सोफी डेव्हिन, श्रीलंकेची चामरी अट्टापट्टू, बांगलादेशची निगर सुलताना आणि पाकिस्तानची फातिमा सना अशा या 8 संघांच्या 8 कर्णधार या वर्ल्ड कप मध्ये होत्या। या 8ही कर्णधारांची नावं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन कधी झालं? या स्पर्धेचा कालावधी काय होता? तर मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025, 30 सप्टेंबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे। आणि मित्रांनो, पहिला जो काही उद्घाटनाचा सामना आहे तो आसाम मधील गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियम जे आहे त्या ठिकाणी पहिला सामना भारत विरुद्ध श्रीलंका असा रंगला आणि पहिल्या सामन्यामध्ये भारतानं विजय सलामी दिलेली होती आणि स्पर्धेचा शुभारंभ सुरू केलेला होता आणि शेवटही भारतानंच विजय मिळवून शेवट केलेला आहे। साखळी सामन्यातील कामगिरी कशी झाली? तर ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक 13 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला। दुसऱ्या क्रमांकावरती राहिला इंग्लंडचा संघ, त्यांनी 11 गुण मिळवलेले होते। दक्षिण आफ्रिकेने तिसरा क्रमांक पटकावला, ज्यांचे 10 गुण होते आणि चौथ्या क्रमांकावरती भारत होता, ज्यांना 7 गुण मिळवत चौथा क्रमांक पटकावलेला होता आणि जे टॉप 4 होते त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळालेला होता। आता पहिली जी काही सेमीफायनल आहे ती इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या 2 देशांमध्ये रंगलेली होती। गुवाहाटी, आसाम राज्यातील गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये हा पहिला सेमीफायनलचा सामना झाला। 29 ऑक्टोबर 2025 रोजी हा सामना झाला आणि याच्यामध्ये विजयश्री दक्षिण आफ्रिकेनं मिळवलेली होती आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यामध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरला होता। दुसऱ्याच दिवशी 30 ऑक्टोबर 2025 रोजी सेमीफायनलचा दुसरा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या 2 महिलांच्या संघांमध्ये रंगला। तो नवी मुंबई येथील डॉक्टर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी या मैदानावरती रंगलेला होता आणि यामध्ये भारतानं विजयश्री मिळवलेली होती आणि अंतिम सामन्यामध्ये क्वालिफाय होणारा हा दुसरा संघ ठरलेला होता। आता जो अंतिम सामना आहे तो भारत आणि दक्षिण आफ्रिका या 2 संघांमध्ये झालेला होता आणि तो नवी मुंबई येथील डॉक्टर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी या मैदानावरती हा या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा असा अंतिम सामना या मैदानावरती रंगला। 2 नोव्हेंबर 2025 रोजी ही जी काही मॅच आहे ती संपन्न झालेली होती आणि इतिहास जो घडलेला आहे तो आपल्या समोर आहे। भारतानं विजयश्री खेचून पहिल्यांदाच हा वर्ल्ड कप आपल्या नावे केलेला आहे आणि संपूर्ण भारतवासियांना एक आनंदाचा क्षण या निमित्तानं अनुभवायला मिळालेला आहे। संपूर्ण देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि अनेक ज्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये, या खंडप्राय देशामधील कानाकोपऱ्यामध्ये जे काही मुली या क्रिकेटकडे एक आकर्षण त्यांना आहे, त्यांच्यामध्ये एक नवी उर्मी आता आलेली आहे आणि इतरही त्या ठिकाणी खेळ खेळत असतानाच क्रिकेटमध्ये आपण करिअर करू शकतो किंवा हा खेळ सुद्धा मुलींचं करिअर घडवू शकतो, त्यांना एक मान सन्मान प्राप्त करून देऊ शकतो, अशा पद्धतीचं एक वातावरण आता संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळत आहे। तर हा जो काही अंतिम सामना आहे तो कुठे झाला, त्याच्यामध्ये कोण जिंकलं, कधी झाला, कोणत्या स्टेडियमवर झाला, कोणत्या शहरात झाला, हे अत्यंत महत्त्वाचं, ते आता आपण ओव्हरलुक केलं। पुढे जाऊया आता या स्पर्धेतील जे विक्रम आहेत, जे अंतिम सामना जो झाला त्याच्यामध्ये शेफाली वर्मा हिनं प्लेयर ऑफ द फायनल ती ठरलेली आहे। अंतिम सामन्यामधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जो काही किताब आहे तो शेफाली वर्माच्या नावे झालेला आहे। शेफाली वर्मा ही खेळाडू या अंतिम जे काही 15 खेळाडू आहेत त्याच्यामध्ये ती संघाचा हिस्सा नव्हती, परंतु प्रतिका रावल जी स्टार सलामीवीर आहे, जिनं अत्यंत चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली होती, परंतु ती जायबंदी झाल्यामुळं ती स्पर्धेच्या बाहेर गेली आणि अचानक सेमीफायनल जी ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगली त्यावेळेला शेफाली वर्माचा जी 2024 पासून तिचा
जे काही कामगिरी आहे ती खालवलेली असल्यामुळे ती संघाबाहेर होती एक साधारण वर्षापासून, आणि तिला अचानक टीममध्ये संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं. अंतिम सामन्यामध्ये 83 धावा आणि 2 विकेट्स तिनं महत्वाच्या वेळेला मिळवून भारताच्या सामन्याला एक विजयाकडे तिनं वळवलेलं होतं. आणि अशा शेफाली वर्माला अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द फायनलचा किताब तिला मिळालेला आहे. आणि दीप्ती शर्मा ही जी खेळाडू आहे तिने जी काही अष्टपैलू कामगिरी केलेली आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच जी काही मालिकावीर आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिचा गौरव झालेला आहे. मालिकावीर, सामनावीर आहे शेफाली वर्मा आणि मालिकावीर जी आहे ती दीप्ती शर्मा ठरलेली आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दीप्ती शर्मानं नावे केलंय. 200 पेक्षा जास्त धावा तिनं बॅटिंगच्या जोरावरती केल्या, 3 अर्धशतकं तिनं झळकावलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं सर्वाधिक 22 बळी तिने घेतलेले होते, 22 विकेट्स तिने नावे घेतलेल्या होत्या. आणि एकाच वर्ल्ड कप म्हणजे पुरुष आणि महिला दोनही प्रकारच्या वर्ल्ड कपचा विचार जर केला तर एका वर्ल्ड कप मध्ये एकाच वेळेला 200 पेक्षा जास्त धावा आणि त्या ठिकाणी 20 पेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी करणारी ही दोनही प्रकारचा विचार करता पहिली खेळाडू ठरलेली आहे दीप्ती शर्मा. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये 571 धावा दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानं पटकावलेल्या आहेत. लॉरा उल्फार्ड जिचं नाव आहे, सर्वाधिक धावांचं विक्रम तिच्या नावे आहे. सर्वाधिक विकेट्स अर्थात आता आपण ऐकलं दीप्ती शर्मानं 22 विकेट्स घेतलेल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा स्मृती मानधना जी भारताची स्टार बॅट्समन आहे तिनं केलेल्या आहेत. 434 धावा तिनं पटकावल्या आणि स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती ती विराजमान आहे. सर्वाधिक धावा एका सामन्यामध्ये लॉरा उल्फार्डनं केलेल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध जो सामना झाला त्याच्यामध्ये 169 धावा तिनं केलेल्या आहेत. या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा म्हणजे एका सामन्यामध्ये केलेल्या ह्या सर्वाधिक धावा आहेत. आता जाणून घेऊया भारतीय संघाबद्दल. मित्रांनो, भारताचं जी काही टीम आहे त्याबद्दल जाणून घेऊया. फलंदाज म्हणून स्मृती मानधना जी आपल्या संघाची उपकर्णधार सुद्धा आहे. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, प्रीती रावल आणि शेफाली वर्मा या 4 फलंदाज म्हणून त्यांचा समावेश टीममध्ये होता. ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा यांचा समावेश केला होता. विकेट कीपर, यष्टीरक्षक म्हणून 2 खेळाडूंचा समावेश होता. रिचा घोष आणि उमा छेत्री अशी त्यांची नावं आहेत. आणि गोलंदाज म्हणून क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, श्री चरणी, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी या 4 गोलंदाजांचा समावेश या आपल्या इंडियन स्क्वॉडमध्ये करण्यात आलेला होता, भारतीय संघामध्ये करण्यात आलेला होता. आता या ज्या खेळाडू आहेत त्यांच्याबद्दलही सविस्तर प्रश्न येऊ शकतात. आता एक WPL जसं IPL स्पर्धा आहे त्या धर्तीवरती BCCIनं WPL वुमेन्स प्रीमियर लीग केलेला आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की या खेळाडू कोणत्या WPL संघाचा हिस्सा आहेत किंवा या खेळाडू कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत, त्यांच्या महिला क्रिकेटपटू आणि त्यांचे राज्य अशाही जोड्या जुळवण्यासाठी किंवा महिला क्रिकेटपटू आणि त्यांचे WPLचे संघ अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे किंवा त्यांच्या वैयक्तिक ज्या कामगिरी आहेत महत्वाच्या त्यावरही प्रश्न येऊ शकतो आणि म्हणून ही सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. हरमनप्रीत कौर जी भारताची कर्णधार आहे, ती बॅटिंग ऑलराऊंडर आहे आणि पंजाब राज्याकडून ती येते. मुंबई इंडियन्स या WPL संघाकडनं ती सध्या खेळते आहे, तिचं नेतृत्व ती करत आहे. पुढील खेळाडू आहे स्मृती मानधना जी भारताची उपकर्णधार आहे. ती महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी तिचं जन्मस्थळ आहे. महाराष्ट्राची ती खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या WPL जो संघ आहे या ठिकाणी IPL आलेला आहे, म्हणजे IPLच्या धर्तीवरती WPL आहे. या WPLची ती रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची ती कर्णधार आहे आणि 2024ला या स्पर्धेचं विजेतेपद तिनं जिंकून दिलेलं आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की 2024 साली जे काही रॉयल म्हणजे WPLचं विजेतेपद कोणी पटकावलं, कोणत्या संघानं जिंकलं, तर असाही प्रश्न येऊ शकतो. तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. जेमिमा रॉड्रिग्स ही आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमधील भांडूप या ठिकाणची ही मुलगी आहे, आपल्या महाराष्ट्राची रहिवासी आहे. आणि जेमिमा रॉड्रिग्सनं जे काही सेमीफायनल ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली होती त्याच्यामध्ये 129 धावा तिने केलेल्या होत्या आणि त्याच्या जोरावरतीच आपण अंतिम सामन्यामध्ये मजल मारलेली होती. त्यावेळेला एक बाजू तिनं लावून धरत शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि आपल्या या देशाला त्या ठिकाणी अंतिम सामन्यात पोहोचवण्याचं काम तिने केलं होतं. अशी ही जेमिमा रॉड्रिग्स, हिच्यावरही प्रश्न येऊ शकतात. दिल्ली कॅपिटल्स या संघाकडनं ती WPL मध्ये खेळते. प्रीतिका रावल जी दिल्लीची आहे
शफाली आणि प्रतिका रावल जी जायबंदी झालेली होती. प्रश्न येऊ शकतो की क्रिकेट वर्ल्ड कप महिलांचा चालू असताना भारताची कोणती खेळाडू जायबंदी होऊन बाहेर पडली, तर प्रतिका रावल दिल्लीची ती रहिवाशी आहे आणि सलामीवीर म्हणून प्रतिका रावल आणि स्मृती मानधनानं अत्यंत चांगली कामगिरी केली. म्हणजे 300 पेक्षाही जास्त धावा प्रतिका रावलनं पटकावलेल्या होत्या. शफाली वर्मा जिची अचानक एंट्री झालेली आहे ती हरियाणामधील रोहतकची रहिवाशी आहे. दिल्ली कॅपिटल्स या संघाकडनं ती खेळते. T20 खेळणारी भारताची सर्वात तरुण खेळाडू ती ठरलेली आहे. पुरुष आणि महिला दोनही संघांचा विचार करता वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय आणि T20 खेळणारी भारताची सर्वाधिक तरुण खेळाडू ती राहिलेली आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जून 2021 मध्ये तिन्ही प्रकार, मग वन डे आहे, टेस्ट आहे आणि T20 आहे, या तिन्ही प्रकारामध्ये खेळणारी भारताची सर्वात तरुण खेळाडू ती बनलेली आहे. पुरुष आणि महिला या दोन्ही भारतीय खेळाडूंचा विचार करता, दोन्ही भारतीय संघांचा विचार करता तिन्ही प्रकारात खेळणारी भारताची सर्वात तरुण खेळाडू ती बनलेली आहे. आणि अजून एक कारनामा तिने केलेला आहे. अंडर 19चा जो वर्ल्ड कप 2023 मध्ये झाला त्यामध्ये अंडर 19च्या महिला T20 वर्ल्ड कपचं नेतृत्व तिनं केलं आणि भारताला विजेतेपद तिनं जिंकून दिलेलं होतं. अशी ही अत्यंत महत्वाची खेळाडू आहे आणि प्लेअर ऑफ द मॅच ती ठरलेली आहे. हरलीन देओल जी पंजाबमधील चंदीगडची आहे आणि गुजरात जायंट्स या WPL टीमकडनं ती खेळते. दीप्ती शर्मा जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर राहिलेली आहे ती उत्तर प्रदेश मधील आग्रा या ठिकाणची रहिवासी आहे. UP वॉरियर्स या WPL संघाकडनं ती खेळते. पूनम राऊत सोबत 320 धावांची विश्वविक्रमी सलामी तिने दिलेली आहे आणि हा वर्ल्ड विक्रम जो आहे तिने नावे केलेले आहे. म्हणजे एक दिवसीय सामन्यामध्ये सलामीला येत त्या सामन्यामध्ये दीप्तीनं स्वतः 188 धावा बनवल्या आणि पूनम राऊतीची जी सलामीवीर सहकारी आहे तिच्या साथीनं 320 धावाची विश्वविक्रमी सलामी त्याने दिलेली आहे आणि हा विश्वविक्रम या भारतीय मुलींनी नावे केलेला आहे. त्याच्यामध्ये दीप्तीचं नाव आघाडीवरती आहे. 188 धावा तिने बनवलेल्या होत्या. WPL मध्ये हॅट्रिक घेणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. 8 मार्च 2024 रोजी तिने हा कारनामा केलेला होता. पुरुष किंवा महिला क्रिकेट विश्वकप मध्ये 200हून अधिक धावा आणि 20 पेक्षा अधिक विकेट घेणारी ती एकमेव खेळाडू ठरलेली आहे. अत्यंत महत्वाची ही माहिती आहे, त्यावरती ही प्रश्न येऊ शकतो. अमनजोत कौर जी पंजाबमधील मोहालीची रहिवासी आहे. स्नेह राणा उत्तराखंडमधील देहरादूनची रहिवासी आहे आणि स्नेह राणा ही रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून ती खेळते आहे. रिचा घोष ही विकेटकीपर म्हणून संघामध्ये होती आणि ती पश्चिम बंगालमधील सिलिगुडीची रहिवासी आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून ती खेळते. आणि ही रिचा घोष भारताची एक स्टार बॅट्समन, म्हणजे विकेटकीपर तर आहेच पण उत्तुंग षटकार लगावण्यासाठी ती प्रसिद्ध आहे आणि तिच्यामुळे जी काही भारताची मध्यम फळी आहे ती अत्यंत स्ट्रॉंग झालेली आहे आणि याही स्पर्धांमध्ये तिने तो कारनामा करून दिला आहे. सर्वाधिक षटकार तिच्याच नावे या स्पर्धेमध्ये आहेत. उमा छेत्री दुसरी जी विकेटकीपर आहे ती UP वॉरियर्स या WPL टीमकडनं खेळते आणि आसाममधील बोकाखाट या भागाची ती रहिवासी आहे. क्रांती गौड ही जी खेळाडू आहे ती बॉलर आहे, मध्यम म्हणजे जी काही पेसर आहे, मध्यम तेजगती गोलंदाज ती आहे. क्रांती गौड अत्यंत महत्वाची भारतीय खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध जो सामना झाला पहिली विकेट ती आहे तिनंच पटकावलेली होती. क्रांती गौड ही पेसर आहे, फास्टर बॉलर आहे. गुवारा मध्य प्रदेशमधील गुवाराची ती रहिवासी आहे आणि UP वॉरियर्स या संघाकडनं ती खेळते. रेणुका सिंग ठाकूर ही हिमाचल प्रदेशमधील शिमला या ठिकाणची आहे, ती सुद्धा पेसर आहे, फास्टर बॉलर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू या WPL टीमकडून ती खेळते. श्री चरणी जी स्पिनर आहे ती आंध्र प्रदेशमधील कडप्पा या ठिकाणची रहिवासी आहे. दिल्ली कॅपिटल्स या WPL टीमकडून ती खेळते. राधा यादव ही महाराष्ट्रातील मुंबईमधील रहिवासी आहे, स्पिनर बॉलर आहे आणि दिल्ली कॅपिटल्स या WPL टीमकडून ती खेळते. अरुंधती रेड्डी ही सुद्धा बॉलर आहे, पेसर आहे, फास्टर बॉलर आहे. तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणची ती रहिवासी आहे. आता म्हणजे ही संपूर्ण जी काही माहिती आहे मित्रांनो आपण या महिला खेळाडूंबद्दल जाणून घेतलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्यांचं राज्य, त्यांची शहरं, त्या कोणत्या WPL टीमकडून खेळतात, त्यांनी केलेले वैयक्तिक विक्रम जे आहेत त्याबद्दल आपण सविस्तर एक नजर टाकलेली आहे आणि ही माहिती अत्यंत महत्वाची आहे.
आता जाऊया पुढे. विश्वकप मध्ये महिलांनी जो बक्षीस, आता वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यांना आयसीसी कडनं काय बक्षीस मिळणार आहे भारतीय महिला या संघाला? तर पहिलं बक्षीस आहे विजेत्यांना मिळणारं 40 कोटींचं बक्षीस आहे आणि उपविजेते राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेला 20 कोटींचं बक्षीस मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त बीसीसीआयनं 51 कोटींचं बक्षीस या महिला क्रिकेट संघ आणि त्यांचा सपोर्टिंग स्टाफ जो आहे त्याच्यामध्ये मग त्यांचे कोच आणि जे काही कोचिंग स्टाफ आहे, इतर जे काही सपोर्टिंग स्टाफ आहे त्यांना सर्वांना मिळून 51 कोटींचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचे जे कोच आहेत ते अमोल मुजुमदार आहेत, जे मुंबई क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत, रणजी क्रिकेटपटू आहेत मुंबईचे आणि 30 शतकं 60 अर्धशतकासह 10,000हून अधिक धावा त्यांनी केलेल्या आहेत. आणि सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचे ते सहकारी होते आणि रमाकांत आचरेकर सरांचेच ते शिष्य आहेत. आणि त्यांना भारताकडनं आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र भारतीय महिला संघांना अंतिम सामन्यामध्ये नेत वर्ल्ड कप जिंकून देण्याची कामगिरी त्यांच्या नावे आहे. 2023 साली बीसीसीआयनं त्यांना महिला क्रिकेटचं त्या ठिकाणी कोच बनवलेलं होतं, प्रशिक्षक बनवलेलं होतं आणि कर्णधाराच्या साथीनं टीम त्यांनी व्यवस्थित बांधली आणि एक अत्यंत ट्रॅक या खेळाडूंना त्यांनी देण्याचं काम केलं. आणि अमोल मुजुमदार जे आहेत ते या जी काही विनिंग टीम आहे आपली या संघाचे, विजेत्या संघाचे कोच आहेत. त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो किंवा अमोल मुजुमदार यांचे कोच कोण असाही प्रश्न येऊ शकतो, कारण की रमाकांत आचरेकर सर जे द्रोणाचार्य पुरस्काराचे मानकरी आहेत अशा या कोचचे हा शिष्य आणि या शिष्यानं आता कोच होऊन ही अनमोल अशी कामगिरी अमोलनं घडवलेली आहे. एक दिवसीय वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघांची कामगिरी कशी? तर पुरुष संघानं 2 वर्ल्ड कप जिंकले. 1883 साली कपिल देवच्या नेतृत्वामध्ये आणि 2011 साली महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वामध्ये आणि 2025 साली हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वामध्ये महिला संघानं हा विजय मिळवलाय. दोनही संघांचा विचार करता 3 वेळेला नाव आपण या वर्ल्ड कप वरती कोरलंय, 1983, 2011 आणि 2025. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या महिला विश्वकप स्पर्धा जी 2025 मध्ये संपन्न झाली, या स्पर्धेची संपूर्ण माहिती, ठळक वैशिष्ट्य, भारतीय संघाबद्दल सविस्तर माहिती, भारतीय संघाची कामगिरी जी आहे यावरती आपण नजर टाकलेली आहे आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवलेली आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स करा आणि इतरही आपल्या मित्रांना ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आवर्जून द स्पर्धा गुरु हा चॅनल सबस्क्राईब करा. आगामी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटला आजच भेट द्या. त्यामध्ये अनेक सराव पेपर तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, विनामूल्य आहेत. आणि केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा, टीटी परीक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती, एमपीएससी किंवा इतरही स्कॉलरशिप वगैरे शालेय स्पर्धा परीक्षांच्या स्वतंत्र टॅब त्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि दर्जेदार प्रश्नांचा समावेश असलेल्या मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असलेल्या सराव पेपर त्यामध्ये आहेत. त्या आवर्जून तुम्ही सोडवा. परीक्षांची तयारी करण्यास तुम्हाला त्या नक्कीच त्या ठिकाणी म्हणजे त्यांची मदत तुम्हाला होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभारी आहे. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच द स्पर्धा गुरुच्या माध्यमातून भेटणार आहोत. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. लवकरच आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया. धन्यवाद.